मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. एक व्हिडिओ मी टाकला होता आणि जो पुढे प्रायव्हेट केला त्याला थांबवलं आणि त्याच व्हिडिओचा स्पष्ट खुलासा करण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या समोर आलो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी दावा केला होता की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं अज्ञान उघड होतं आहे आणि त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होण्यासाठी फिट आहेत की नाही हा प्रश्न माझ्या समोर पडलेला आहे. मुद्दा हा होता की अकलूजच्या माळशिरसमध्ये एका तरुणानं 2 अवळ्या जावळ्या मुलींसोबत विवाह केला आणि त्या विवाहावर आक्षेप घेत रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. पुढे काही माध्यमांच्या मधून अशाही बातम्या आल्या. याच बातम्यांच्यामुळे तो व्हिडिओ मी प्रायव्हेट केला होता. त्यातली स्पष्टता अधिक व्हावी यासाठी ते कारण होतं. मी माझ्या मूळ मुद्द्यावर ठाम आहे. बातम्या अशा आल्या की ज्या मुलानं विवाह केला होता त्याचा आधीच एक विवाह झाल्याची खबर पसरली. साधारणतः कोणत्याही प्रिंट मीडियामध्ये ही बातमी नव्हती आली, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ही बातमी नव्हती आली, तर काही वेब पोर्टलवरती अशी बातमी आली होती की त्या मुलाचा या 2 मुलींच्या विवाहासोबतच्या आधीचा एक विवाह आहे आणि त्याची पूर्व पत्नी समोर आली आहे आणि तिने याच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे की यानं विवाह केलेला आहे म्हणून. वास्तविकतः महिला आयोगाकडे तक्रार देण्याच्या ऐवजी त्याची पत्नी असेलच तर, जे ते खरी असेल बातमी तर, तिच्याकडे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देणे किंवा न्यायालयाकडे जाणे हा एक मार्ग होता, पण ती महिला आयोगाच्याकडे गेली. पुढे ही बातमी वेगानं पसरू लागली. अनेकांनी ती मला पाठवली आणि सांगितलं की त्याचा आधीचाच एक विवाह झाला होता, त्यामुळे तसा गुन्हा दाखल होऊ शकतो. आता बरोबर त्याच मुद्द्यावर मी येतोय. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट करून किंवा पोलिसांना पत्र पाठवून आणि ते पाठवलेलं पत्र ट्विटरवर टाकून सांगितलं होतं की हिंदू विवाह कायद्यानुसार असा कोणताही विवाह करता येत नाही. 494चं हे उल्लंघन आहे. IPC CRPC 198 प्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. असे वेगवेगळे मुद्दे आले. जरा मी त्यावरच येतोय, त्याच मुद्द्यावरती येतोय. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्या वकिलीचा अभ्यासही करत आहेत म्हणे. यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, असं पत्र पाठवण्यापूर्वी, असा गुन्हा दाखल करण्याची सूचना करण्यापूर्वी, की नेमकं काय प्रॉब्लेम आहे. त्या मुलांनी अवळ्या जावळ्या असलेल्या 2 मुलीसोबत विवाह करावा की न करावा यावर अनेक वाद असू शकतील. ते असावेत, चर्चा होत राहील. तांत्रिक दृष्ट्या त्याचा विवाह पहिला की दुसरा, दोन्ही सोबत एकच केल्यामुळं एकच समजावा का, या अनेक तांत्रिक मुद्द्यांमध्ये आपल्याला जाता येऊ शकेल. त्याचा आधीचा विवाह झाला असेल तर हा केलेला दुसरा आणि तिसरा का, असंही प्रश्न उपस्थित होऊ शकेल. त्याच्यावरती कायद्यानं जी कारवाई व्हायची आहे ती व्हावी. मुळात अशा 2 मुलींना एकच नवरा आवडणे आणि तिने विवाह दोन्ही मुलींनी मिळून एका सोबत करणे हाच मुळात एक वेगळा म्हणण्यापेक्षा जरासा विचित्र वाटणारा हा सगळा प्रकार आहे. अर्थात मर्जी हर एक की, प्रत्येकाने आपापला निर्णय त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. इंटेंट ऑफ लॉचा जर विचार केला, म्हणजे कायद्याच्या हेतूचा विचार केला, तर यामध्ये कायद्याचा हेतू बाधित होतो आहे हे नक्की आहे. पण इम्प्लिमेंटेशन करताना, कायद्याची अंमलबजावणी करताना तो करता येणार आहे का, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. 198 प्रमाणे CRPC भारतीय दंड संहिता 198 प्रमाणे कोणी तक्रार केली तर नाही करता येत. त्याच्यामध्ये 2 बायकांपैकी कोणीतरी एकीने, आता 3 असतील तर 3 बायकांपैकी असतील तरचा मुद्दा म्हणतोय मी, कारण तेही अजून स्पष्ट झालेलं नाही. 1-2 बातम्यांच्या पलीकडे कोणतीही खात्री येत नाहीये आणि माहिती अशी आहे की लग्न करणारा मुलगा आणि लग्न करणाऱ्या मुली दोन्हीही अकलूज तालुक्यातल्या नाहीत, माळशिरसच्या नाहीत, त्या बाहेरच्या आहेत. ते मुंबईवरून कुठून तरी आले आणि तिथे लग्न केलंय, पाहुणे आहेत म्हणून. तर त्यांच्यापैकी कोणाची तक्रार असेल तर गुन्हा दाखल होतो. याच्यामध्ये
भारतीय दंड संहितेच्या कलम 494 प्रमाणे या प्रकारामध्ये अग्रीव म्हणजे जो बाधित आहे अशा व्यक्तीच्या कडूनच ती तक्रार दाखल झाली पाहिजे. आता बाधित कोण आहे? अगदी जवळचा बाधित व्यक्ती गृहीत धरला तर त्या मुलाने लग्न केलेल्या ज्या मुली आहेत त्यांना वाटत असेल की आपली फसगत झाली आहे, आपल्याला फसवल्या गेलेलं आहे, नुकसान झालंय, तर या बाधित व्यक्तीच्या कडूनच अशी तक्रार दाखल करता येऊ शकते. 494 प्रमाणे कोर्ट असं म्हणतं, कायदा असं म्हणतो की कोणत्याही इतर थर्ड पार्टी व्यक्तीला अशी तक्रार देता येत नाही आणि तशी तक्रार असेल तर कोणत्याही कोर्टाने तिला एंटरटेन करू नये. सोपं आहे, कायदा सांगतो, तो तुम्ही बघताय, तुम्हाला दिसेल. जर अग्रीव व्यक्तीपैकी कोणीही तक्रार करणार नसेल तर अशा तक्रारीचा अर्थ शून्य होऊन जातो, निरर्थक ठरते, निरस्त ठरते. मग महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा स्वरूपाची सूचना पोलिसांना केली तर महिला आयोगाच्या अध्यक्षाची सूचना म्हणून कदाचित पोलीस त्याची दखल घेतील, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि कोर्टानं सांगितलं की अग्रीव व्यक्तीकडून तक्रार नाही आहे, अग्रीव उलट अग्रीड आहे, तर करायचं काय? म्हणजे तक्रार सगळीच तक्रार आणि सगळाच विषय हा बाद झाला, वाया गेला. म्हणून मी म्हणत होतो की चाकणकर या पदासाठी पात्र आहेत का हा विचार झाला पाहिजे. त्या पदावर बसून म्हणजे त्यांनी अगदी चंद्रकांत पाटलांच्या विषयामध्ये पटकन नोटीस पाठवली होती, पटकन नोटीस, त्या नोटीस पाठवायला कमीच करत नाहीत. म्हणजे अगदी एक ट्विटही पाटलांच्या वरती केलं आणि ते लगेच डिलीट करून टाकलं. का केलं माहित नाही, म्हणजे त्यांच्या याच्यावरती आपल्या पदावर बसून कोणतं ट्विट करावं, कोणतं करू नये, कोणत्या सूचना द्याव्यात याची जाणीव, या कायद्यांची जाणीव या व्यक्तींना असणं आवश्यक आहे. मी पुन्हा म्हणतोय, त्या मुलाचा या 2 विवाहाच्या आधी एक विवाह झाला असेल तर त्या मुलीला, त्या महिलेला तक्रार करण्याचा पूर्णतः अधिकार आहे. तशी कारवाई झाली पाहिजे. या 2 मुलींच्या पैकी कोण्या एकीलाही तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारवाई झाली पाहिजे, नक्कीच झाली पाहिजे. पण एक त्रयस्थ व्यक्ती निष्कारण कुठल्या ना कुठल्या मुद्द्यात आपण ऍक्टिव्ह आहोत हे दाखवण्यासाठी तक्रार करत असेल तर ही तक्रार समस्त लोकांची दिशाभूल करणारी ठरते. खास करून महिला आयोगासारख्या संवैधानिक पदावर अध्यक्ष म्हणून बसलेल्या व्यक्तीने तरी याबाबतची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून माझा दावा आहे नव्या सरकारला, राज्याच्या गृहमंत्र्यांना, राज्याच्या महिला बालविकास मंत्र्यांना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की तुमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा या नाहक पद्धतीने वेगवेगळ्या विषयात हस्तक्षेप करत यंत्रणेला वेठीस धरत आहेत का याचा विचार करावा. आणि तसं असेल, त्या फिट नसतील तर नव्या अध्यक्षाची नियुक्ती करायला हरकत काय आहे. नमस्कार.